चला, गुड इव्हनिंग. आले का सगळे? यशू, खुशू, प्रशांत, रोहन, चला आले का सगळे? खुशी, प्रशांत, यशस्वी आले का सगळे? दिसत नाहीत रे सगळे. खाली तोडत नाही माझा आज. नाव टाकले माझे. सर बघा मी किती नाव टाकले तुमचे. कुठे आहेत नाव? यश कुठं नाव टाकले? गुड इव्हनिंग गुरुजी मास्टर. हो, हॅलो हॅलो. सर सर बोलतात का? हा बोलतोय. सर मी वामन बोलतोय काळावरून. हा बोल ना. सर ते शाळेत ट्रेनिंग म्हणून जागा होती, त्याचे फॉर्म संपले सर आता. तुझा भरलेला आहे का आता फॉर्म? तर ते माहितीच नाही झालं मला लवकर. उद्या घेऊन ये. 25 तारीख शेवट होती त्याची, पण आपल्या शाळेवर अजून निवड केलेली नाही कोणाचीच. उद्या घेऊन ये अजून अर्ज. मला यावं लागेल का स्वतः सर? नाही, मग तुझा अर्जावर सही ते सगळं पाठवून दे, नमुन्यात काय असेल ते सगळं अर्ज ते पाठवून दे. अजून आपले होटल कोणीच केला नाही का? नाही, आपल्या इथं अजून वाद होता ना, की सांगितलं नाही, माहित नाही झालं. मला कालच कळालं. मग ते अर्ज पाठवून दे. ज्याची निवड करणे ते साहेब येणार आहे, मी शाळेत बोलून घेणार आहे. आज नेमकं सणामुळे नाही आले, आजच बोलले होते मी त्यांना, आणि मी पण आलो नाही पावसामुळं. म्हटलं उद्या अर्ज पाठवून दे. जेवढे अर्ज येते ना, तुझा येईल, गौतमचा एक आलेला आहे, अजून याचा पवनचा एक आलेला आहे, अजून कोणाचं असलं तर सांग. सगळ्यांचे अर्ज साहेब पुढे मांडे, जी निवड होईल ती निवड होईल. ते अर्ज कशामुळे? ते गौतमला पण माहिती आहे, सावरगावात ज्यांनी अर्ज केलाय त्यांची निवड झाली, त्यांना पण विचारा ना, सप्रेवस्तीला विचारा. आम्हाला पण माहित नाही अर्ज कसे काय, आम्हाला फक्त म्हणले तुमचे अर्ज घ्या, एवढंच सांगितलंय. हो चालेल, दे उद्या पाठवून. हो चालेल. यशी काय म्हणली रे मला? यशी काय म्हणली का तुम्हाला? गुड इव्हनिंग गुरुजी मास्टर, सर, हेड मास्टर, शिक्षक. अजून 2-4 नाव ठेव की. हॅपी बर्थडे श्रावणी. कधी बर्थडे श्रावणीचा? श्रावणीचा बर्थडे कधी आहे? मला कळून दे रे काहीतरी. तुम्ही मला काय सांगतच नाहीत लागा, लय अवघड आहे आपल्याला सांगतच नाहीत तुम्ही मला. सृष्टी, चला चहा प्यायचा का? चहा गरम, चाय गरम प्यायचा का? चाय 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 गरम चाय. अरे सोमचं बरं वाटतं का रे? सोमला करा बरं फोन.
क्षितिजाला, सोमला, ऐश्वर्याला बरं वाटतंय का? अरे एवढे गोळा केलेत प्रशांतने, महेश, भागवत सगळे तुझ्यापाशी गोळा केलेत. बाय 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 बाय. गरम पोळा, गरम पोळा, गरम पोळा नाही गरम चाय. क्षितिजा गरम चाय, चाय गरम. क्षितिजाला बरं आहे म्हणते. मग सोमचं काय झालंय? सोमचं ना ऐश्वर्याचं काय झालंय? तर ते सोडल्यानंतर टेलिग्रामची लिंक कशी पाठवायची? बर, आज 9 वाजता शिकवतो खुशी तुला. टेलिग्रामची लिंक कशी पाठवायची तुला 9 वाजता शिकवतो. चल 9 वाजता फोन कर. चाय गरम सार्थक, चाय चाय गरम. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणस्ती, केंद्रवाली, तालुका पडोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचचे वैशिष्ट्य बघा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. पा या ठिकाणी अशा क्लासेसची फी बाजारामध्ये 5,000 ते 25,000 रुपये फीस घेतली जाते, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री 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 दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पा चला, आज आपण बुद्धिमत्ता विषयाच्या लाईव्ह तासिकाचे आयोजन केलेले आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह तासिका करणं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांनी तासिका संपल्यानंतर हीच लिंक तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातही पाहता येते. पा प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आहे, ते टेलिग्राम चॅनलवरती आहे. तुम्हाला 30 पेक्षा जास्त सराव टेस्ट प्रत्येक घटकावर बुद्धिमत्तेच्या दिल्या जाणार आहे. साधारण तुमचा 3000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी बुद्धिमत्तेचा या ठिकाणी सरावामध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 300 ऑनलाईन सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती लिंक तुम्हाला पाठवली गेली आहे, त्या तुम्ही सरावासाठी वापरू शकता. त्याचबरोबर 300 ऑनलाईन लाईव्ह तासिका आणि रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही चॅनलच्या सगळं लिंक पाहू शकता. पा या ठिकाणी चला, आजचा घटक आहे आपला समसंबंध. आजचा घटक आहे समसंबंध. एकाचा दुसऱ्याशी तर तिसऱ्याचा चौथ्याशी जो संबंध असतो त्याला आपण समसंबंध असं म्हणतो. पा ज्यातील चाचणी क्रमांक 1 मधील या ठिकाणी 10 प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत. त्या 10 प्रश्नांचे ओहापोह करून उत्तर आपण सगळेजण मिळून काढणार आहोत. पा या ठिकाणी हा अभ्यासक्रम आपला कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर हा अभ्यासक्रम आपला आहे पा 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिक स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अगदी उपयुक्त आहे. पा या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली जा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, त्याला क्लिक करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होता येईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक पीडीएफ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि सर्व सराव टेस्टचा फ्री मध्ये लाभ घ्या. या ठिकाणी माझं नाव सोमीनाथ सोनवणे आणि आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहा, आजपासून आपण 5वा नवीन घटक शिकत आहोत, समसंबंध. समसंबंध म्हणजे काय? एकाचा दुसऱ्याशी तर दुसऱ्याचा तिसऱ्याशी जो संबंध असतो त्याला आपण समसंबंध म्हणतो. चला, याविषयी आपण ओळख करून आकृतीमधून शिकणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारे आपला समसंबंध जोडून आपल्याला त्या चौथ्या आकृतीचा शोध घ्यायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 3 आकृत्या दिलेल्या असतात, त्यातील पहिल्या 2 आकृतीचा संबंध असतो एकमेकाशी. ज्याप्रमाणे पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीमध्ये बदल केला असेल, ते आरशातील आकृती असेल, पाण्यातील असेल, घटिकावाई फिरली असेल,
म्हणजे क्लॉकवाईज फिरले असेल किंवा अँटी क्लॉकवाईज फिरले असेल. त्याचबरोबर काही वेळा त्याचे प्रतिबिंब असतील, आरशातील असतील, पाण्यातील असतील, वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतील. आकारामध्ये काही काटछाट केलेले असेल, काही कमी केलेलं असेल, काही जास्त वाढवलेलं असेल. ज्याप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बदल केला आहे त्याप्रमाणे आपला तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बदल करायचा आहे. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. हा प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. माझं 3 उत्तरे मिळाले बा. सुनीता सिंगारे बी म्हणते, सार्थक कटके ए मध्ये, क्षितिजा घाडे सी, आराध्या कुंभार बी, मयुरी संभा ए, प्रदीप सानप बी, सोहम मोने बी, सार्थक कटके. अरे 3 उत्तर नकारे देऊ, मला चक्कर येईन वाचता वाचता. चला, मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पहा, या ठिकाणी थोडं तुम्हाला समजून देतो बा. या ठिकाणी जर आपण आकृतीचे या ठिकाणी भाग केले, मग या ठिकाणी किती भाग केले तर पहा, प्रत्येक आकृतीमध्ये जर आपण याचे 4 भाग केले, या ठिकाणी 4 भाग केले, तर तुम्हाला एक लक्षात येईल. आता तुम्ही थोडं उत्तर टाकायचं बंद करा आणि मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. उत्तर टाकायचं थोडा वेळ थांबा आणि नंतर मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. पहा, आपल्याला या ठिकाणी आकृती दिलेली आहे. या ठिकाणी त्रिकोणाच्या आकृतीला प्लसचं चिन्ह आलं आहे. या प्रत्येक रेषेमध्ये 45 अंशाचा कोन होतो. प्रत्येक रेषेमध्ये किती अंशाचा कोन होतो? 45. आणि 45 गुणिले किती कोन होतात? 1 2 3 4 5 6 7 8 कोन जर केले तर 8 5 8 40, 0 हातचे आले 5 40, 0 हातचे आले 4 4 8 32 आणि 4 किती 36. पूर्ण आकृतीचा जर आपण गोल पाहिला, या ठिकाणी पूर्ण आकृती जर गोल पाहिला तर 360 अंश असतो. आणि प्रत्येक ह्याच्यात किती अंशाचा कोन असतो? तर विद्यार्थी मित्रांनो 45 अंशाचा कोन असतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, हा पहिला 45 अंशाचा कोन 1 नंबरचा, हा दुसरा कोन 2 नंबरचा आणि हा तिसरा कोन 3 नंबरचा. म्हणजे 45 अंश गुणिले 3 याप्रमाणे जर केला आपण तर किती उत्तर येत आहे पहा. 5 त्रिक 1505, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 135 अंश. म्हणजे हा जो प्लसचा चिन्ह आहे तो किती अंशाने इकडे कर्व झालाय? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणतो आपण, याप्रमाणे किती अंशाने कर्व झालाय? तर 135 अंशाने झालंय. किती अंशाने झाले विद्यार्थी मित्रांनो? 135 अंशाने झाले. तर आपला पुढच्या आकृतीचं त्याचप्रमाणे करावं लागेल पहा. या ठिकाणी जर ह्या आकृतीचे आपण अंश काढले, या आकृतीचे अंश काढले तर आपल्याला 135 अंशाने सरकवायचं असेल. 135 अंशाने पहा, ह्या ठिकाणचा 45 अंश, दुसरा 45 अंश आणि तिसरा 45 अंश. तर या ठिकाणी प्लसचं चिन्ह यायला पाहिजे. या ठिकाणी मध्ये प्लसचं चिन्ह यायला पाहिजे. लक्षात येते का? मध्ये प्लसचं चिन्ह यायला पाहिजे. त्याचबरोबर बाकीची आकृती कर्व होताना दिसते, बाकीची आकृती कर्व होताना दिसते. तर या ठिकाणी आपली आकृती कशी येईल पहा. या ठिकाणी बाकीची आकृती फिरताना दिसते, या ठिकाणी आपलं प्लसचं चिन्ह यायला पाहिजे. या ठिकाणी प्लसचं चिन्ह. आता समजलंय का सांगा मला? आता आकृती समजली का सांगा बरं मला? त्या ठिकाणी आकृती फिरते आणि चिन्हही फिरतंय. आणि किती अंशामध्ये फिरतंय? तर 135 अंशामध्ये फिरतंय. 135 अंशामध्ये. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलंय का? आता समजलं असेल तर उत्तर टाका, नसेल समजलं तर पुन्हा सांगतो. चला, समजलंय का तुम्हाला नक्की? चला, क्षितिजा घाडे सी उत्तर, यशस्वी बोर सी उत्तर, खुशी सी उत्तर, बापूराव, अक्षरा सानप, समृद्धी, आराध्य कुंभार, आसाराम सानप, कोण आहे? कृष्णा सानप, कृष्णा खाडे. कृष्णा खाडे कोणाचा मोबाईल घेतलाय तू नेमका? चला, रोहन सप्रे, सुनीता सिंगारे, समजलंय तुला? प्रदीप सानप, क्षितिजा, ओके, डन, सगळ्याला डन. चला, आदित्य सानप, यशस्वी भवर, रोहन सप्रे, समृद्धी,
सर रेंज गेली. बरं झालं. आता काय करावं तिला? धरून आण बरं. तुझी शिडी पळून गेल्या कसं धरून आणतीस? सोहम म्हणवे सी उत्तर. आदित्य सानप, कृष्ण सानप सी उत्तर. चला या ठिकाणी या आकृती रोटेट झाली, परंतु दुसरी आकृती रोटेट नाही झाली. बी आकृतीमध्ये ही आकृती रोटेट न झाल्यामुळं शक्य नाही. डी आकृतीतील प्लसचं चिन्ह चुकीच्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. सर्वांना समजलंय? सर हा मामाचा मोबाईल आहे. बर 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 ठीक आहे, काही अडचण नाही. कर प्रत्येक वेळेस नाव टाक. पण आता काय होईल, एकच दिवस जर मामाचा मोबाईल वापरणार असेल तर युट्यूब चॅनलचं नाव बदलायला तुला परवडणार नाही. जर वापरणार असेल तर तुझं नाव टाकून दे, काय फरक पडत नाही मामाच्या चॅनलला तुझं नाव टाकलं तर. चला प्राची सी उत्तर, श्रेय जाडकर सी उत्तर. चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या आकृतीची दिशा किती अंशामध्ये फिरताना दिसते माहिती का तुम्हाला? तर 180 अंशामध्ये फिरताना दिसते. किती अंशामध्ये? 180. आता या आकृतीची दिशा आहे आपल्याला 180 अंशामध्ये फिरवायची. 180 अंशामध्ये एक गोल फिरवायची. फिरली का? ओके. आणि या ठिकाणी काय झालंय आणखी, या ठिकाणी जो गोल होता बा, या ठिकाणचा गोल हा बाहेर आलाय. तर या ठिकाणचा गोलही आपल्याला काय करायचा आहे, इथं बाहेर घ्यायचा आहे. इथं बाहेर घ्यायचा आहे. या ठिकाणचा गोल बाहेर घ्यायचा आहे. तुला शोधा भाऊ अशी आकृती कुठे भेटते तुम्हाला? शोधा भाऊ. एकच नंबर. सगळ्यांचं उत्तर बी उत्तर येणार नाही, कारण या ठिकाणी रेषा होत्या, या ठिकाणी रेषा गायब झाल्या. या ठिकाणी रेषा होत्या, या ठिकाणच्या जर रेषा आपण गायब केल्या तर या ठिकाणी फक्त रेषा येतील. तर याचं उत्तर काय येईल पहा. डी उत्तर येणार नाही आणि सी उत्तर येणार नाही, कारण या ठिकाणी चौकोन आला, त्यामुळे सी उत्तर येणार नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? दुसऱ्याचं पर्याय ए. चला कुणी कुणी उत्तर दिले पाहू बरं आपण आता. हे उत्तर देणारे भरपूर विद्यार्थी इथे. सार्थक कट्टे, श्रेय जळकर, प्राची, संदीप आहिरे, प्राची आहिरे, बर. यशस्वी भवर, सुनीता शिंगारे, प्रदीप सानप, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, सोहम मनवे, अनुज, त्याचबरोबर समृद्धी सप्रे, मयुरी, कृष्णा सानप, आदित्य सानप, बापूराव मिरशिवने, सृष्टी गंडाळ, आदित्य कुंभार, जीत गायकर, खुशी गायकर, आदित्य सानप. आदित्य कृष्णा नाही का आला तुझ्यापाशी? आलाय. दोघांचं उत्तर टाकलं का व्हायला? एकाच वेळेस टाकलं तरी चालेल. तुम्ही दोघं जर एकाच मोबाईलवर तास करत असाल तर दोघांचे नावं टाकून एकाच वेळेस उत्तर टाकलं तरी चालेल तुमचं. चला कोण तासाला नाही बरं? जे तासाला नाही त्याला खसका बरं फोन लावून. चला जे तासाला नाही त्याला सपका बरं जरा फोन लावून. तुमच्याकडे नंबर आहे सगळ्याचे. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी जर दिलेला आहे ही 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती. या ठिकाणी 1 नंबरची आकृती, 2 नंबरची आकृती पूर्णपणे 180 अंशामध्ये फिरली पहा. 180 अंश हे गोल फिरून दोघं एकमेकांना चिटाकले. गोल फिरून दोघं एकमेकांना काय झाले तर चिटाकले. मला काय करावं लागेल आपल्याला? या आकृतीलाही 180 अंशामध्ये फिरावं लागेल. याप्रमाणे आकृती होईल पहा. या आकृतीला 180 अंशामध्ये फिरावं लागेल. याप्रमाणे चिटकन एकमेकाला पाठीला पाठ चिटकन ना त्यांची, चिटकन का नाही? या ठिकाणी रेष आलेली नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं. हे एकमेका गुंता झालाय, त्यामुळे बी उत्तर आहे चुकीचं. आणि डी उत्तरामध्ये पार्टिशन आलेलं नाही, म्हणून डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी. तिसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे? सी. माझं नाव कसं बदलायचं ते सांगा. लाईव्ह तासात नाही सांगू शकत प्राची तुला. आमच्या मुलांना विचारलं तरी ते सांगेल तुला. अगदी सोपं असतं. युट्यूब चॅनलला जायचं, यू वरती टच करायचं. यू वरती गेल्यानंतर तुला तिथं व्ह्यू चॅनल येतो. व्ह्यू चॅनल वरती जायचं, एडिट करायचं. एडिट केल्यानंतर तिथं पहिलं नाव येईल तुझं, संधी मिस. त्याला कट करायचं आणि तुझं नाव टाकायचं. मराठीत टाक किंवा इंग्रजीत टाक. सोपं असतं बघ. फक्त ते युट्यूबला बघ किंवा आमच्या विद्यार्थ्यांना विचार. मला त्यांनी शिकवलंय. यशस्वी भवर सी उत्तर, सोहम मनवे, प्रदीप सानप, खुशी गायकर, मयुरी, सार्थक कट्टे, आराध्य कुंभार, सुनीता शिंगारे, अनुज,
जीत गायकर, कृष्णा खाडे, अक्षदा सानप, सृष्टी गंडा, श्रेय जळकर, आदित्य सानप, कृष्णा सानप, क्षितिजा खाडे, बापूराव मिरशिवणे, प्राची, शैलेश नरोटे. तर मी तनुष्काला फोन केला, तिचा डाटा संपला. अगं तनुष्का सार्थकच्या घरून तास करते म्हणजे होती मला. फोन आला तर तिचा मला, पण ती गेली का नाही कोणाच सार्थकच्या घरी. डाटा संपला, त्यांनी पोळ्याचा डाटा खाऊन टाकला. काय नाही, पोळ्या खायच्या, पोळ्याच्या दिवशी तर तिने मोबाईलचा डाटाच खाल्ला का नाही तनुष्काने. लई भुकेलेली पोरगी होती, लय भुकेलेली पोरगी होती. चला या ठिकाणी प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. हा प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी जर आपण आकृती पाहिली तर या ठिकाणची आकृती आपल्याला किती अंशामध्ये फिरताना दिसते तर 180 90 अंशामध्ये आपल्याला फिरताना दिसते. पहा या ठिकाणची आकृती आपल्याला किती अंशामध्ये फिरताना दिसते तर मित्रांनो या ठिकाणी 90 अंशामध्ये फिरताना दिसते. लक्षात येते का? 90 अंशामध्ये फिरताना दिसते. आता ही आकृती आपल्याला किती अंशामध्ये फिरवायची पहा या ठिकाणी 90 अंशामध्ये फिरवायची आहे. तर 90 अंशामध्ये फिरताना ही आकृती याप्रमाणे रेषा होतील. चला अगदी सोपं उत्तर होतं पहा या ठिकाणी. नक्कीच रेषा बदलणार नाहीत या ठिकाणी. तिन्ही पर्यायामध्ये रेषेच्या ऐवजी दंडगोल आलेला आहे, त्यामुळं ए, सी आणि डी उत्तर चुकलं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी. योग्य उत्तर आहे पर्याय बी. चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. 92 माझ्या आधी उत्तर टाकलंय. बर चला कुणी कुणी बी टाकलंय पहा. सोहम मुनवे, आराध्या कुंभार, प्रदीप सानप, शैलेश नरोटे, श्रेयस जळकर, क्षितिजा खाडे, सार्थक कटके, सुनीता शिंगारे, खुशी गायकर, उत्कर्ष उत्कर्षचं पुढं काय नाव आडनाव बघा तुझं काय गमीर गमीर. चला आदित्य सानप, कृष्णा सानप, बापूराव मिरसुने, अनुज दिगेकर दिगेकर बर, जीत गायकर. सोम काय म्हणतो ए आणि बी आकृती समोर समोर अशी गर्दी आणि सी आणि डी एक असायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर. बर कृष्णा बी उत्तर. समृद्धी सप्रे सी उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं समृद्धी लई पाठीमागे पडली बाई लाईत अशी का कर. लोकांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर दिले, तिसऱ्याचं आले. आता कसं करू बरोबर मी? तिसऱ्याचं लक्षात ठेवू, चौथ्याचं ठेवू का पाचव्याचं डोक्यात घेऊ? गेमर आहे का? गेमर गेमर आडनाव आहे. चला समृद्धीचं आलं बघ तुम्ही चौथ्याचं उत्तर बी. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. या ठिकाणचा वक्राकार रेष जागेवरच आहे. रेष जागेवर आहे, फक्त वक्र आकार बदललेले आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला रेष जागेवरच ठेवून फक्त वक्र आकार बदलावं लागते आणि याप्रमाणे त्याची आकृती होईल. चला शोधा भाऊ, अगदी सोपा प्रश्न होता. या ठिकाणी प्रदीप सानप, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, त्याचबरोबर खुशी गायकर, क्षितिजा खाडे, जीत गायकर, सोहम मनवे, श्रेयस जळकर अगदी बरोबर. प्रशांतचं उत्तर येत नाही का रे? प्रशांत सानप, प्रशांतचं उत्तर येत नाही का? आदित्य सानप, कृष्णा सानप, बापूराव मिरशिवणे, शैलेश नरोटे. शैलेश नरोटे कोणाचं नाव आहे? मी सुनीताचा भाऊ, माझं नाव उत्कर्ष शिंगारे आहे. तिथे आडनाव चुकलं आहे. बर उत्कर्ष शिंगारे. बर नाव चेंज कर ना, मग नाव चेंज कर फक्त, त्याला करत येतं. नाव चुकतच असतं पहिल्या वेळेस, दुरुस्त करायचं. आपण पहिले झालं तेव्हा थोडंच आपल्याला सगळं नाव लिहिता येत होतं. आपण एक अक्षर तर शिकलो होतो. यशस्वीचा डाटा संपला, तिने पोळ्या खायचा तर डाटा खाल्ला वाटतं. चल तुझ्या चुलत्याचा डाटा जोडेव, आजोबाचा संपला असला तर. चला सृष्टी गंधाळ, पाचव्या प्रश्नाचं 1 नंबर. अगं बाई आपण एबीसीडीच उत्तर देतो ग चिमणे. प्राची आहे हे उत्तर अगदी बरोबर. प्राचीने नाव चेंज केला बा, अभिनंदन प्राची. डाटा पुरणपोळी सोबत खाऊन टाकला. खरं आहे सार्थक, कशा सोबत काय खाव हे लोकांना कळत नाही.
चला या ठिकाणी ए उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर बरोबर असतं, परंतु त्यांनी उभा केल्यामुळे ती आकृती चुकली. सी उत्तराचा कर्व बाहेरील बाजूला आहे, डी उत्तराचा कर्व आतील बाजूला आहे, त्यामुळे याचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय ए. पाचव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर, तुमच्या सर्वांचं बरोबर. चला उत्कर्ष मध्ये इमोजी टाकू नका रे दादा, मुलांना त्रास होतो, मलाही त्रास होतो. इमोजी मध्ये नाही टाकायचे, आपला तास सुरू झाला ना मध्ये इमोजी नाही वापरायचे. उत्कर्ष सृष्टी गणराव सुधारली बघा, 1 नंबर टाकलं होतं आता 1 करून टाकलं. शानी राव सृष्टी, सृष्टी तू शानी दिसते मला. चला या ठिकाणी 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या आकृतीत जो आयत आहे, हा जो आयत आहे याचे 3 आयत केलेत आणि हे जे 3 त्रिकोण आहेत त्याच्या बदल्यात 1 त्रिकोण केलाय. 3 त्रिकोणाच्या बदल्यात काय केलाय? 1 त्रिकोण केलाय. आणि त्रिकोण भरीव होते, गर्द ओल होते, मोकळा केलाय आणि आयतच्या जागेवर खालच्या खाली मोकळा ठेवलाय. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल आता या ठिकाणी, आणि त्रिकोण लहान होते तर मोठे केलेत, आयत मोठा होता तर लहान केलाय. या ठिकाणी आपला वर्तुळ मोठा आहे तर या ठिकाणी आपल्याला लहान करायचं आहे. वर्तुळ काय करायचं आहे या ठिकाणी लहान करायचं आहे. वर्तुळ काय करायचं आहे लहान करायचं आहे. किती करायचे तर 3. आणि जे चौकोन होते त्या 3च्या बदल्यात किती चौकोन घ्यायचे? एकच चौकोन घ्यायचा आहे. एकच चौकोन. चला या ठिकाणी उत्तर सांगा. या ठिकाणी हे चौकोन भरीव आल्यामुळं हे उत्तर चुकलं. या ठिकाणी खाली चौकोन नाही, आपला गोल पाहिजे, सी उत्तर चुकलं. खाली त्रिकोण येऊ शकत नाही, डी उत्तर हे चुकलं. आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी. 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. सांगा बरं कोणी कोणी टाकलं बी उत्तर. चला सोहम मुने, बापूराव मिरचिवणे, सार्थक कटके, आराध्य कुंभार, शैलेश नरोटे, क्षितिजा घाडे, सुजिता शिंगारे, उत्कर्ष शिंगारे, श्रेयस जाडकर, अक्षदा सानप, प्राची आहिरे, आदित्य सानप, कृष्णा सानप, रोहन सप्रे, कृष्णा खाडे, जीत गायकर, प्रदीप सानप, खुशी गायकर, प्राची आहिरे, मयुरी, त्याचबरोबर अनुज दिगेकर, सृष्टी गंधराने ब उत्तर टाकलंय बा. सृष्टी जाणून बुजून मला त्रास देते बघा, त्या सृष्टीकडे बघा रे, दरवेळी जाणून बुजून उत्तर बरोबर टाकते पण हटकून मराठीत टाक, नंबर टाक, काहीतरी वाकडं तिकडे करून मास्तर येडं झालं पाहिजे पाटक्यास. त्याला लवकर येड्या दिसतं, त्याला भरती झालं पाहिजे, तास बंद पडते म्हणजे लवकर, आहे का नाही सृष्टी? तुझ्यासारखे असे त्रास देऊ 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 छळू छळू मारते मास्तराला. अनुज दिगेकर, आपल्याला 6व्या प्रश्नाचा 2 नंबर नाही मानता येणार. अनुज पहा, आपण जेव्हा नवोदयाची परीक्षा देतो त्यावेळेस ए बी सी आणि डी पर्याय असतात, आणि ज्यावेळेस आपण शिष्यवृत्तीची परीक्षा देतो तेव्हा पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 असतात. याप्रमाणे असतं पहा. ती सृष्टी मला छळू छळू मारते, तिच्यासोबत अनुज पण तसंच करायला लागलाय. आता मास्तर एकदा मारून टाकता तुम्ही वाचू वाचू. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी बाहेरील जी आकृती दिसते आपल्याला, जो आयत दिसतोय त्या आयतच्या बदल्यात 3 आयत झाले. तर आयतच्या बदल्यात किती आयत झाल्यात? शैलेश नरोटे, इमोजी वापरू नको दादा, डिलीट कर दे, डिलीट कर. तुला जरी आनंद झाला असेल, हसू आला असेल तरी इमोजी वापरू नको तासाच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत. 10व्या प्रश्नापर्यंत कोणीच इमोजी वापरायचा नाही. चला शैलेश नरोटे डिलीट कर दे. लय आनंद झाला तुला. या ठिकाणी आपल्याला जो त्रिकोण दिलेला आहे त्याच्या बदल्यात आपल्याला 3 त्रिकोण करावे लागतील. 3 त्रिकोण करावे लागतील. या ठिकाणी आयताच्या मध्ये काय आहेत? रेषा आहेत. या ठिकाणी आयताच्या मधील रेषा गायब झाल्यात. तर या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला? रेषा घ्यावं लागतील. या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्ये काय घ्यावं लागतील? या ठिकाणी रेषा घ्यावा लागतील. याप्रमाणे रेषा घ्यावं लागतील. सांगा बरं मग, त्रिकोणाच्या मध्ये रेषा असलेला एकच पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहे. या ए मध्ये रेषा नाहीत, ए पर्याय गेला. ए मध्ये रेषा
नाहीत ए पर्याय गेला. पहा या ठिकाणी ए पर्याय गेला. बी मध्ये दोनच त्रिकोण आले त्याच्यामुळे बी पर्याय गेला आणि डी मध्ये आहेत आले त्यामुळे डी पर्याय गेला. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा या ठिकाणी पर्याय सी. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय सी. बऱ्याच जणांनी ए उत्तर दिलंय, सगळ्यांचं चुकलंय. पहा या ठिकाणी आतमध्ये रेषा होत्या 1 नंबरच्या आकृतीला, 2 नंबर मध्ये गायब झाल्या. 3 नंबर मध्ये जर नाहीत तर 4 नंबर मध्ये रेषा यायलाच पाहिजेत, यायलाच पाहिजेत. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. समसंबंध कशाला म्हणतो मग आपण? समसंबंध कशाला म्हणतो? पहिल्याचं दुसऱ्याशी जसं केलंय तसं तिसऱ्याचं चौथ्याशी आपल्याला करायचं आहे. त्यामुळे 7व्या प्रश्नाचं ए उत्तर नाही. बऱ्याच जणांनी ए उत्तर दिलं होतं, ए उत्तर चुकीचं. पहा या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? सी उत्तर. चला सार्थक कटके, आराध्या कुंभार, शैलेश नरोटे, त्याचबरोबर क्षितिजा खाडे, बापूराव मिरसेवणे, आदित्य सानप, कृष्णा सानप, सुजाता सिंगारे, उत्तम उत्तम उत्कर्ष. नाव चेंज कर नाही तर नाव टाकत जा विद्यार्थी मित्रा. चला कृष्णा खाडे, मयुरी, आणि एका जणांनी एका दिवस उत्तर टाका. उत्तम गेमर 2 वेळा उत्तर टाकलंय. प्रदीप सानप, अक्षरा सानप. माझं सर माझं पहिल्यांदा चुकलं, मिस्टेक झाली. काय अडचण नाही, चूक होत असते, चूक दुरुस्त करायची आपल्याला. चुकत चुकत शिकायचं विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासारखाच मी होतो. आमचा प्रदीप बघा बरं डी उत्तर टाकतोय का नाही? प्रदीप अजूनही डी उत्तर टाकतो का नाही बघा बरं. तुम्हाला काय वाटतं, चुकत नाही का? बरेच जण चुकत असतात. श्रेयस जाळकर म्हणतो सर माझी कमेंट का नाही वाचली? काय म्हणला बघा श्रेयस. श्रेयस जाळकर सी उत्तर. बापरे, तुझी वरती गेली होती रे कमेंट, चुकून वरती गेली होती. मयुरी मोरे सी उत्तर. शब्बास. निलेश दिगेकर सी उत्तर. प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकत चला, प्रश्न क्रमांकाने उत्तर टाकत चला. निस्ता पर्याय टाकला तर आपल्याला कोणत्या प्रश्नाचा कळणार नाही. प्रदीप सानप सी उत्तर. अभिनंदन प्रदीप. लक्षात आलं का? डी मध्ये तर आहेच झालेत रे. त्रिकोणाचा आपला त्रिकोणच करायचा होता, फक्त बदल करायचा होता. सर उत्कर्ष माझा भाऊ. बर बर ठीक आहे. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही आकृती किती अंशामध्ये वळली? पहा या ठिकाणी कर्व होऊन 180 अंशामध्ये वळाली आणि याप्रमाणे झाली. पहा 180 अंशामध्ये. आपल्या या आकृतीलाही किती अंशामध्ये कर्व करायचं आहे? तर 180 अंशामध्ये कर्व करायचे आणि या ठिकाणी लिहायचं. तर कसा होईल पहा या ठिकाणी याप्रमाणे आकृती होईल. काय उत्तर येईल वापर मग? 180 अंश. 180 अंश म्हणतोय, त्यात पाण्यातील प्रतिबिंब नाही किंवा आरशातील प्रतिबिंब नाही. या ठिकाणी 180 अंशामध्ये कर्व करायचे. 180 अंशामध्ये फिरवायचे त्या आकृतीला. 180 अंशामध्ये फिरवल्यानंतर आपल्याला लक्षात येते की त्या आकृतीची कोणत्या प्रकारची आकृती होईल. चला ए उत्तर चुकीचं, या ठिकाणी बी उत्तर आहे चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी. 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. चल कुणी कुणी सी उत्तर दिले पाहू बरं आपण. सी उत्तर देणार भरपूर जण आहेत रागा. चला सोहम मोनवे, खुशी तू 9 वाजता फोन कर, तुला सांगतो मी कसं करायचं. सार्थक कट्टे, प्रदीप सानप, अनुज दिगेकर, कृष्णा खाडे, आराध्या कुंभार, सुनीता सिंगारे, शैलेश नरोटे, क्षितिजा खाडे, मयुरी, त्याचबरोबर अजित गायकर, आदित्य सानप, कृष्णा सानप, खुशी गायकर, श्रेय जळकर, प्राची आहेरे, मयुरी, बापूराव मिरसिवणे, अनुज दिगेकर, सर्वांचं सी उत्तर अगदी बरोबर. शब्बास रे पठ्ठ्याण्णव, एकच नंबर डन. कुणीच चुकायला तयार नाही, असं लय आनंद होतो. कुणाचं उत्तर चुकलं नाही ना असं मन भरून येतं. अरे वा वा वा, माझे विद्यार्थी हुशार झाले, शब्बास. चला अक्षरा सानप सी उत्तर. अभिनंदन अक्षरा. त्या अक्षरा त्या श्रेया थोरवेला फोन कर ग. श्रेयाला कृष्णा श्रेयाला फोन कर रे. चला कृष्णा, अक्षरा, श्रेया थोरवेला फोन करा एकदा. चला प्रश्न 9वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 9वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती.
या ठिकाणी या आकृतीचा खालील वक्र भाग हा विरुद्ध बाजूला जाऊन अर्धा गोल झालाय. म्हणजे किती अंशामध्ये कर्व झालाय? तोही 180 अंशामध्ये कर्व झालाय. या आकृतीचे आपण दोन भाग करू आणि खालचा भाग वरील बाजूला घेऊन जाऊ. तर याप्रमाणे आपल्याला आकृती लाभेल. याप्रमाणे आपल्याला आकृती लाभेल. पहा बरं, सापडली का? प्राची आहे रे बी येईन का बरं? हा उलटा भाग होईल का? सांग बरं मला. प्राची आहे रे बी उत्तर देतेस तू. उलटा भाग होईल का ग? यांनी उलटा केलाय का? 180 अंशामध्ये फिरवलाय का नाही? मग आपल्याला पण 180 अंशामध्ये फिरावं लागेल. 180 अंशामध्ये जर फिरवलं तर उलटी आकृती होईल डायरेक्ट पूर्णपणे. खालचा भाग उलटी आकृती होईल का नाही बेटा? हे उत्तर चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी. 9व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा या ठिकाणी? पर्याय सी. कुणी कुणी दिलंय बरं बघू आपण. पुन्हा कुणाला जमलंय 9व्या प्रश्नाचं उत्तर? सोहम मनवे, कृष्णा खाडे, मयुरी. मयुरी प्रश्न क्रमांक टाकत चल बरं. मयुरी सी उत्तर देते परंतु प्रश्न क्रमांक टाकत नाही. मी कसं समजायचं तुझ्या 8व्याचं आहे, 9व्याचं आहे का 10व्याचं उत्तर आहे? प्रश्न क्रमांक टाकत चल बेटा. सार्थक कटके प्राची आहेरेचं उत्तर चुकलं होतं. तिला सांगितलं होतं बा आपल्याला. खुशी गायकर, प्रदीप सानप, श्रेयस जाडकर, आदित्य सानप, कृष्णा सानप, शैलेश नरोटे, जीत गायकर, क्षितिजा खाडे, बापूराव मिरशेवणे, शैलेश नरोटे. बर, तुम्ही दोघं एकच आहेत का? शैलेश नरोटे, बापूराव मिरशेवणे. सुनीता शिंगारे, मयुरी मोरे, प्राची आहेरे सी उत्तर. अभिनंदन प्राची, तुझ्या लक्षात आलं का? प्राची ज्यावेळेस आपण दुसरं उत्तर टाकतोस ना प्राची बेटा, दुसरं उत्तर टाकतोस ना त्यावेळेस पहिलं उत्तर आपलं डिलीट करून टाकायचं. पहिलं उत्तर काय करायचं आपलं? डिलीट करून टाकायचं. म्हणजे जेणेकरून आपलं एकच उत्तर शिल्लक राहील. सुनीता शिंगारे सी उत्तर. बापूराव मिरशेवणे सी उत्तर. रामेश्वर मंत्री सी उत्तर. आराध्य कुंभार सी. प्राची सॉरी सर. अगं प्राची सॉरी काय म्हणायचं? चुकत चुकत तर शिकणार ना ग आपण. तुझ्यासारखंच मी लय चुकत होतो ग. मी लहान होतो तेव्हा तर लय चुकायचो. मास्तरला तर लय त्रास द्यायचो. मास्तर मला नुसतं हानीत राहायचं सपा सपा सपा. काय करते आता? निलेश अनुज देवकर काय म्हणतो? अर्धा भाग फिरतोय. बर, अर्धा भाग. बर, शाबास. सुनीता सिंगारे सी उत्तर. चला शेवटचा प्रश्न आजच्या आकृतीतील शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी आकृती दिलेली आहे तर त्या पंचकोन आकृतीमध्ये खालील भागामध्ये काय येताना दिसतोय? आपल्याला नवीन त्रिकोण येताना दिसतोय. काय येताना दिसतोय या ठिकाणी? नवीन त्रिकोण. आणि कोणत्या भागात येतोय? तर खालील भागात येतोय. आता या ठिकाणी खालील भागात नवीन त्रिकोण आलाय. जर आपण या आयताला जर खालील भागात नवीन त्रिकोण आणण्याचा प्रयत्न केला तर याप्रमाणे येईल पहा. नवीन त्रिकोण जर आणण्याचा प्रयत्न केला तर खालच्या भागाला यायला पाहिजे. खालच्या बाजूला चिटकून, या खालच्या बाजूला चिटकून त्रिकोण यायला पाहिजे. तर शोधा बरं कुठं आलाय? ए मध्ये आलाय परंतु वरती गेलाय. बी मध्ये आलाय पण तो डावीकडे गेलाय. सी मध्ये आलाय पण तो उजवीकडे गेलाय. आपल्याला खालील बाजूला जो त्रिकोण आहे तो आहे फक्त आणि फक्त डी उत्तरामध्ये. त्याच्यामुळे 10व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पहा. कुणी कुणी दिलंय बरं डी उत्तर? 10व्या प्रश्नाचं बरं का मी म्हणतोय. चला 10व्या प्रश्नाचं म्हणतोय. चला कुणी दिलंय? सोहमने दिलंय. बापरे सोहम, तर ताप कमी झाला वाटतं तुझे. लयच उत्तर फास्ट यायला लागले. चार्जिंग झाला वाटतं तू औषध गोळ्या खाऊन. सोहम औषध गोळ्या खाऊन खूप चार्जिंग झाला वाटतं. आज लय पळायला लागलाय. सोहम अभिनंदन तुझं. प्रदीप डी उत्तर. कृष्णा खाडे, बापूराव मिरसवणे, जरा खुशी गायकर, मयुरी परत तू तीच चूक करते बघ. मयुरी फक्त डी कसं टाकतीस ग? कितव्या प्रश्नाचं डी सांगा बरं मयुरीचं? 9व्या प्रश्नाचं डी का 10व्या प्रश्नाचं डी रे? समजतंय का रे तुम्हाला? सांगा बरं बाकीचे. मयुरीला एकदा समजून सांगा बरं. प्रश्न क्रमांक टाक नंतर उत्तर टाक. श्रेय जडकर, आदित्य सानप, कृष्ण सानप, सार्थक कटके, जीत गायकर, क्षितिजा खाडे, सुनीता शिंगारे, रामेश्वर मंत्री, मयुरी मोरे. बर, कृष्णा खाडे 10 पैकी 10. आदित्य कृष्णा 10 पैकी 10. बापरे लय एक नंबर वा तुमचा. आराध्या कुंभार डी उत्तर. शैलेश नरोटे डी उत्तर. सुनीता शिंगारे डी उत्तर. श्रेयस जाडकर, प्राची आयरे द दिलंय बघ. प्राची आयरे इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये फरक असतो. टाईप करताना आपण मराठीत इंग्लिश बोर्ड घेतला असेल तर इंग्लिश अक्षर घ्यायचं. बापूराव मिरशेवणे डी उत्तर. सुनीता शिंगारे डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. सुमित्रा डोरले डी उत्तर.
एकच नंबर विद्यार्थी मित्रांनो, एकच नंबर. डन डन डन. ओके. चला या ठिकाणी 7:40 झालेले आहेत. आपल्याला पुढची तासिका चालू करायची. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ला भेटू लागली पुढच्या तासिकामध्ये. चला जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. लाईक करा. लाईक लाईक एक लाईक तो बनता है भाई.